शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवलं। राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी असं देवेंद्र फडणवीस यांनी काल लोकशाही हो, कोणाला काही बोलायचा अधिकार आहे। खरं तर ताई यापूर्वीच्या निवडणुका बारामतीच्या पाहिल्या तर पवार विरुद्ध इतर सगळेजण असायचे। आता मात्र पवार विरुद्ध पवार आहे। सगळ्यात आता बरेचसं पाणी वाहून गेलेलं आहे, पक्ष फुटला, ते गेले, परंतु ज्या नेत्यांना पवार साहेबांनी मोठं केलं त्यातल्या घरातल्या व्यक्तीला तेच आता शस्त्र घेऊन त्यांच्या विरोधात आहे। काय भावना आहे तुमची? भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे। ही माझी भाषा नाहीये। आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष एकवट आहे। हे दिसतंय की महाराष्ट्राचा एक लढाईवा नेता ला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकले। बारामतीत येऊन चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय। ही भाषा आमची नाही, ही चंद्रकांत दादांची आहे। त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे। त्यामुळे भारतातल्या मोठ्या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या लढवय्या नेत्याला संपवायचं पाप आणि हे धोरण हे भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हे बोलतायत। याच्यातून तुम्हाला कळेल हे षडयंत्र हे चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं आहे असं तेच स्वतः म्हणाले। पण त्या षडयंत्रामध्ये तुमच्याच घरातील व्यक्ती सहभागी होतोय, त्याबद्दल काय सांगाल? मग हे षडयंत्रच आहे ना। हे शरद पवारांना संपवायचं सगळं षडयंत्र आहे जे चंद्रकांत पाटलांनी परवा बोलून दाखवले। खरं ताई, काल जे आहे सुनील तटकरे यांनी असं म्हटले की सुप्रिया सुळे यांच्यामुळे अजित पवारांनी सर्वांशी वैर घेतलेलं आहे। मला याची माहिती नाही, त्यांना स्पष्टीकरण विचारायला लागेल। कुठलं वैर वगैरे माहिती नाही, मी लोकशाहीत काम करते। हसन मुश्रीफांनी काल आणि कुणाचं वैर वगैरे कुणाचं वैर घेतलं? सर्वांशी वैर, सर्वांची म्हणजे कोणाची? राजकीय असेल किंवा मला तर माहिती नाही भाई, तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल। हसन मुश्रीफांनी काल वक्तव्य केलं की वेळ पडली तर संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरने जायचे, मतदार कोल्हापूरमध्ये आणू, मात्र संजय मंडलिकांना निवडून कुठेतरी प्रलोभन दिलं असं वाटतं। प्रलोभन असं नाही, बडे लोक बडी बाते, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत। सर्वसामान्य माणूस, आम्ही लहानपणी आमच्या मुलांना कसं हेलिकॉप्टर ते मिळतं ना हॅमलीज किंवा छोट्या, तिथेच आहे ना। बिचारा हा कष्ट करणाऱ्यांचा देश आहे। हेलिकॉप्टर बडे लोक बडी बाते हो, आम्हाला काय माहिती। देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। तुमच्या कानावर आलेच असेल की तुमचे जे प्रचार प्रमुख आहेत त्यांची भेट घेतली, चहापान झालेला आहे। कसं पाहता? जाणीवपूर्वक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न आहे? आदरणीय पवार, तुम्ही पुन्हा पुन्हा ते सांगते, आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं पाप जे माननीय चंद्रकांत दादा बोलले त्या स्क्रिप्टचा, षडयंत्राचा हा कदाचित एक भाग असू शकतो। कारण का त्यांना इलेक्शन विकासासाठी लढायचं नाही, त्यांना तुमच्या सुखदुःखासाठी लढायचं नाही। चंद्रकांत दादा म्हणाले की आम्हाला फक्त आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय, हा 1 पॉइंट अजेंडा हा त्यांचा आहे असं तेच म्हणतायत। त्यांना विकासात, सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यात, आता PCMC मध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता आहे ना, 5 वर्ष कुणाची सत्ता आहे? त्यांचीच सत्ता आहे। पाण्याचा कुठला प्रश्न सुटलाय का? ह्यांच्यामध्ये ज्या इलिगल बिल्डिंग्स येत आहेत या ह्यांच्याच काळात आल्या आहेत। हेच तर लोक म्हणतायत की भ्रष्टाचार वाढत चाललाय। मी म्हणत नाहीये, सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवते। अजित पवार पालकमंत्री आहेत, असं असताना इंदापूरचं पालकत्व देवेंद्र फडणवीसांना घ्यावं लागतंय। हे मी सांगते ना, शरद पवार यांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे। त्यांना सगळे असे पक्ष जे त्यांचे विरोधक आहेत, एक वैचारिक विरोधक आहे, त्यांना संपवायचंय। ही लोकशाहीकडून त्यांना दडपशाहीकडे देश न्यायचा आहे, त्याच्याकडचे ही सगळी पावलं आहेत। खरं तर एवढे सगळेजण एकवटलेले आहेत, तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांनी असं म्हटलंय की संपवायचं आहे, पण तरी कोणत्या आधारावर तुम्हाला वाटतं की बारामतीचा हा गड जे आहे तुम्ही पुन्हा एकदा सर करता? सत्याच्या मार्गाने, सत्यमेव जयते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।